नमस्कार. आज आपण 15व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. वरील प्रकारे केलेल्या ध्यानयोगाच्या साधनेचे फल भगवंत सांगत आहेत. श्लोक 15. युञ्जनेवं सदात्मानै योगी नियतमानसः शान्तिर्निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. श्लोकाचा अर्थ: मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्यात असणारी परमानंदाची पराकाष्ठा अशी शांती मिळवितो. ज्याचा मनावर अधिकार आहे तो नियतमानस आहे. साधकाच्या उद्देशात जेव्हा केवळ परमात्माच राहतो तेव्हा साधक नियतमानस होऊ शकतो. परमात्म्याशिवाय त्याचा इतर कुणाशीही संबंध राहत नाही, कारण जोपर्यंत त्याचा संबंध संसाराशी कायम राहतो तोपर्यंत त्याचे मन स्वाधीन होऊ शकत नाही. साधकाकडून एक मोठी चूक होत असते की तो आपण आपल्याला गृहस्थी इत्यादी समजतो आणि साधन ध्यानयोगाचे करतो, ज्यामुळे ध्यानयोगाची सिद्धी लवकर होत नाही. म्हणून त्याने आपण आपल्याला गृहस्थी, साधू, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादी कोणत्याही वर्ण आश्रमाचे न समजता असे मानावे की मी तर केवळ ध्यान करणारा आहे. ध्यानाने परमात्म्याची प्राप्ती करून घेणेच माझे काम आहे. सांसारिक रिद्धी-सिद्धी इत्यादींना प्राप्त करणे माझा उद्देशच नाही. अशा प्रकारे अहंतेचे परिवर्तन झाल्यावर मन स्वाभाविकच स्वाधीन होईल. कारण जेथे अहंता असते तेथेच अंतःकरण आणि बहिःकरणाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. वरील प्रकारे मन व बुद्धी यांच्याद्वारे निरंतर तेलाच्या धारेप्रमाणे अविच्छिन्न वृत्तीने भगवंताच्या स्वरूपाचे चिंतन करणे आणि त्यामध्ये अढळ भावनेने तन्मय होऊन जाणे म्हणजेच आत्म्याला परमेश्वराच्या स्वरूपात लावणे होय. युञ्जन आत्मानं चे तात्पर्य मनाला संसारापासून हटवून परमात्म्यात लावत राहिले पाहिजे हे आहे. सदाचे तात्पर्य नित्य नियमित रूपाने ध्यानयोगाचा अभ्यास केला पाहिजे हे आहे. कधी योगाचा अभ्यास केला, कधी नाही केला असे केल्याने ध्यानयोगाची सिद्धी लवकर होत नाही. दुसरे तात्पर्य परमात्मा प्राप्तीचे लक्ष एकांतात अथवा व्यवहारात निरंतर कायम राहिले पाहिजे. भगवंताच्या ठिकाणी जी वास्तविक स्थिती आहे, जिची प्राप्ती झाल्यावर काहीही प्राप्त करणे शिल्लक राहत नाही, त्याला या ठिकाणी निर्वाण परमाशांती म्हटले गेले आहे. ध्यानयोगी अशा निर्वाण परमाशांतीला प्राप्त होतो. एक निर्विकल्प स्थिती असते आणि एक निर्विकल्प बोध असतो. ध्यानयोगात प्रथम निर्विकल्प स्थिती असते, मग त्यानंतर निर्विकल्प बोध होत असतो. याच निर्विकल्प बोधाला या ठिकाणी निर्वाण परमाशांती नावाने म्हटले गेले आहे. शांती दोन प्रकारची असते, शांती आणि परमशांती. संसाराचा त्याग केल्याने शांती होत असते आणि परमात्म तत्वाची प्राप्ती झाल्यावर परमशांती होत असते. याच परमशांतीला गीतेत नैष्ठिकी शांती, शाश्वत शांती इत्यादी नावाने आणि येथे निर्वाण परमाशांती नावाने म्हटले गेले आहे. अशा प्रकारे आज आपण 15व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 16व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.